शेकडो जण जखमी झालेत। सध्या हज यात्रा सुरू आहे। या यात्रेदरम्यानच बकरी ईदचा सण आलाय। बकरी ईद साजरी करताना सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे। याच वेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेतल्या मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान भारतीय यात्रेकरूंबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। याआधी 11 सप्टेंबरला मक्का मशिदीत क्रेन कोसळून 100हून अधिक जणांचा बळी गेला होता। चेंगराचेंगरीत 200हून अधिक जण ठार झाले आहेत तर शेकडो जण जखमी झाले आहेत। दरम्यान भारतीय यात्रेकरूंबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। बकरी ईद साजरी करताना ही दुर्घटना घडली आहे। खरं तर हा एक सोहळा असतो, मात्र या सोहळ्याला गालबोट लागलेला आहे आणि दुर्दैवानं ही चेंगराचेंगरी झाली आहे। आपल्यासोबत अब्दुल कादिर मुकादम आहेत, मुस्लिम विचारवंत। सर, काय सांगाल? ही दुर्घटना घडलेली आहे, या दुर्घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? अतिशय गंभीर अशी दुर्घटना घडली। जवळजवळ 100हून अधिक माणसं मेलीत आणि काही तशी जखमी झालेली आहेत। त्या सर्वांच्या विषयी आदर आणि श्रद्धांजली करून मी तुम्हाला सांगतोय की ही अशा घटना आता वाढत्या झालेल्या आहेत। त्याचं कारण असं आहे की एक तर हजला जाणाऱ्या माणसांची संख्या वाढत चाललेली आहे आणि तेवढ्या प्रमाणात तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोयी सुविधा आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडची पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या इतक्या मोठ्या लोकसंख्येला शिस्त लावणं आणि त्यांच्या सगळ्या सुरक्षा करणं हे त्यांच्या आवाक्या बाहेर जात चाललेलं आहे। नक्कीच दुसरा प्रकार असा आहे की एक त्याच्यामध्ये विधी असं असतं की तिथे फार कमी जागा असते, अरुंद अशी दरी असते आणि त्या दरीमधून नाही काय तिथे मग खूपच चेंगराचेंगरी होते। तिथे त्यांनी काय बऱ्याचशा सोयी सुविधा केल्यात पण त्याही अपुऱ्या पडत आहेत। तर याचं हे करायचं म्हणजे आता त्यांनी काहीतरी याचा वेगळा विचार करून असं प्रसंग घडणार नाही त्याचा, पण ते सगळं आता सौदी अरेबियन सरकारनं करायचं आहे। कारण ख्रिश्चॅनिटी सारखं हे जे पोपचं जे स्थान आहे तसं हे स्वतंत्र स्थान नाही आहे मक्केचं। हॅलो, हा बोला सर। हा, ते त्यांच्यात राष्ट्राचा आणि त्यांच्या शासनाचाच एक भाग आहे। त्याच्यामुळे जे काही करायचं किंवा न करायचं हे त्यांच्याकडेच अवलंबून असतं, पण याचा त्यांनी गंभीर विचार केला पाहिजे। नक्कीच गांभीर्यानं हा विचार झाला पाहिजे। मुळात प्रश्न एक साधा स्वाभाविक आहे की नेमकं तिथं ही प्रथा काय आणि नेमकं घडतं काय आणि आज काय घडलंय? प्रथा अशी काही एक आहे अशी की एक जी अराफतची जी गल्ली आहे तिथे 2 दरीमध्ये तिथे 3 स्तंभ आहेत आणि ते त्याचं म्हणजे माणसातील 3 वाईट प्रवृत्तीच्या प्रतिका आहेत। त्यांना खडी मारणं म्हणजे त्या प्रवृत्तीच्या विरोधात हे करणं, आपल्या व्यक्तिमत्वातल्या त्या प्रवृत्तींचं हे नष्ट करणं असे एक तो विधी आहे। आणि दुसरा म्हणजे की मक्केची मशीद ही इस्लामिक अनुयायांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी आहे ना, त्याच्यामुळे तिथे नमाज पडायला जाणं आणि तिथे नमाज पडण्याची संधी मिळणं हे सगळ्यांना तिथे गेलेल्यांना फार महत्वाचं वाटतं, म्हणून तिथेही ती गर्दी होते। अर्थात ते फार मध्ये तिथे मोठे बरेचसे दरवाजे आहेत, गेट्स आहेत, पण त्याच्यातून काही होत नाही तरी सुद्धा ती गर्दी त्याच्या तिकडच्या त्याची जी हे आहे मर्यादा, त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर मग अपघात अपरिहार्य ठरतात। नक्कीच एखादं कृत्य असतं, या कृत्याच्या जर परिसीमा ओलांडल्या गेल्या, जरी ते धर्मशास्त्रात विशद केलेलं असलं तरी त्या कृत्याच्या ज्यावेळी सामूहिकरित्या मर्यादा परिसीमा ओलांडल्या जातात त्यावेळी त्यातनं अशा दुर्घटना घडतात आणि मग संपूर्ण त्या प्रथेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो। यातला जो श्रद्धेचा भाग आहे तो ओळखून याचं जर गांभीर्य आपण पाळलं तर अशा पद्धतीच्या ज्या दुर्घटना आहेत त्या भविष्यात होणार नाहीत हे मात्र नक्की। धन्यवाद मुकादम सर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।